नमस्कार, वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 34 घेऊन आलेलो आहोत। तो म्हणजे बेसन चिला। बेसन चिला बनवणार आहोत। त्यासाठी एका बाउलमध्ये बेसन घेतलेलं आहे, एक मोठी वाटी भरून घेतलेलं आहे बेसन। मस्त चाळून वगैरे घ्यायचं आहे। त्याच्यानंतर याच्यावर टाकायचं आहे चवीनुसार मीठ, एक छोटा चमचाभर जिरं टाकलेलं आहे। इथे तुम्ही पाहिजे तर ओवा वगैरे तेही टाकू शकता। त्यानंतर मी इथे टाकलेलं नाही आहे ओवा, मी फक्त जिरं टाकलेलं आहे। त्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे थोडीशी, आणि गरम मसाला टाकलेला आहे थोडासाच, अगदी म्हणजे छोटा जो चमचा आहे त्याच्यातला निम्मा चमचा, अगदी म्हणायचं चिमूटभर वगैरे, जास्त नाही टाकलेला आहे। त्याच्यानंतर पाणी टाकायचं आहे आणि विस्करच्या साहाय्याने विस्क करून घ्यायचं आहे। कुठेही गुठळ्या वगैरे राहता कामा नये। त्याच्यानंतर आपण त्याच्यात भाज्या टाकणार आहोत। मस्त असं इथे थोडं थोडं, एकदमच जास्त पातळ आपल्याला करायचं नाही ना, म्हणून थोडं थोडं आपण पाणी टाकायचं। त्याच्यानंतर मिक्स करायचं, जसं लागेल तसं मग आपण पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तसं लागेल तसं आपण पाणी टाकत जायचं। आणि सगळ्या जिथे जेवढ्या गुठळ्या वगैरे असतील ना त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत, कुठेही गुठळ्या राहता कामा नये अशा पद्धतीने। इथे छान मिक्स करत जसं लागते तसं अजून मी थोडं थोडं पाणी टाकते आहे। जास्तही लागत नाही, आपण जास्तही पातळ बॅटर नाही करायचं आहे, एक थोडंसं मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये असतं ना तशा पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे। इथे बघा बॅटर आपलं तयार झालेलं आहे। त्याच्यामध्ये इथे टाकणार आहे एक छोटा मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा, मस्त फाईनली चॉप करून घेतलेला आहे। त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे, तोही मीडियम साईजचे, दोन्ही एक सेम साईजचे घेतलेले आहेत। त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर अशी टाकायची आहे। आणि त्याच्यानंतर आपण आता हे सगळे पुन्हा जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। एका साईडला मी पॅनही गरम करायला ठेवलेला आहे, जेणेकरून आपण हे मिश्रण जोपर्यंत एकजीव करतोय तोपर्यंत आपल्याला मस्त पॅनही व्यवस्थित गरम होऊन जाईल। आता हे सगळे बॅटरमध्ये इथे आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। सोडा वगैरे काहीच न वापरता आपण मस्त असं आपण चिला इथे तयार होतो, आणि खूप हेल्दी आहे, पौष्टिक आहे, मुलांसाठी तर खूपच मस्त आहे। आणि टिफिनमध्ये मस्त खाल्ले, 2-3 खाल्ले तरी पोट भरेल असं आहे, आणि कमीत कमी तेलामध्ये तयार होणार आहे। जास्त तेलही नॉनस्टिक वगैरे बनवलं तर जास्त तेलही लागत नाही। आता इथे मी बघा छोटंसं एक छोटा ड्रॉप वगैरे एवढं तेल टाकलेलं आहे, ते थोडंसं पसरवून घेतलेलं आहे। पुन्हा एका चमच्याने, आपल्या डाळीचा जो चमचा असतो ना त्याच्याने आपण बॅटर सगळं मिक्स करायचं आहे। चमच्यावर बॅटर घेतलेलं आहे आणि तव्यावर आपण ते पसरवायचं आहे। थोडंसं जास्त एकदम पातळ आपल्याला नाही करायचं आहे, मी थोडंसं जाडसरच अशी ठेवणार आहे, आणि थोडंसं हलक्या हलक्या हाताने पसरवून घेते व्यवस्थित सगळीकडे। जेवढं पसरवता येईल तेवढं पसरवून घ्यायचं, कारण का भाज्या आहेत त्याच्यामुळे जास्त असं आपण पसरणार नाही इथे व्यवस्थित। आणि नंतर हे पसरवून घेतल्यानंतर छान असं आपण त्याला आता शिजू द्यायचं आहे। इथे मी थोडंसं पुन्हा 1-2 ड्रॉप एवढं तेल टाकते आहे साईडून, साईडनेही टाकायचं आहे, वरतूनही टाकलेलं आहे, जेणेकरून पुन्हा मी नंतर तेल जास्त असं वापरणार नाही। आणि बघा एक साईड थोडीशी कुक झाली आहे ना की त्याच्यानंतर आपण आता हे पलटून घ्यायचं आहे, आणि दुसऱ्या साईडनेही मस्त असं शेकवून घ्यायचं आहे। आणि मस्त असं इथे पलटला गेलेलं आहे, कलरही छान आलेला आहे बघा, सुंदर एकसारखं व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे। अशाच थोडं साईडने आपण मस्त प्रेस करत करत छान कुक करून घ्यायचं आहे, जेणेकरून बेसन कुठेही कच्चं राहता कामा नये। आणि म्हणजे त्याच्याने कच्चं वगैरे राहिलं तर मुलांच्या पोटांना वगैरे त्रास होईल, कारण का ते पचलं जात नाही, मग त्याच्यासाठी कुठेही कच्चं राहणार नाही याची काळजी घ्यायची। आणि अशा पद्धतीने आपण इथे चिले तयार करून घ्यायचे आहेत। थंड झाल्यानंतर टिफिनमध्ये आता भरायला घेऊया आपण। मस्त असे इथे तुम्ही अख्खेच्या अख्खे देऊ शकता, इथे मी छोटे जास्त मोठे नाही केले ना म्हणून अख्खेच्या अख्खे देते, किंवा तुम्ही कट करून देऊ शकता। लहान अगदीच मुलगा असेल तर मग त्याचे 4 भागामध्ये वगैरे असं कट करून देऊ शकता। आता हा बघा याचा फायनल लुक किती सुंदर आला आहे ना, आणि खायला खरंच खूप टेस्टी पौष्टिक असा आपला टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 34 इथे कंप्लीट झालेला आहे। कसा वाटला मग तुम्ही नक्की सांगा। आय होप तुम्हाला आवडला असेल, आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब। थँक्यू।